अमेरिका आणि इस्रायलनं काल इराणवर हल्ला केला. त्यानंतर 2च दिवस या युद्धामध्ये झालेले असले तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान मात्र सगळ्या बाजूंचं झालेलं आहे. या युद्धामध्ये इराणचे सर्वेसर्वा सुप्रीम लीडर असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांचा देखील मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता इराणनं ठरवलंय की या हल्ल्याचा प्रतिहल्ला करायचा, उत्तर द्यायचं आणि येणाऱ्या काळात हे युद्ध जास्त इंटेन्सिफाय होणार आहे, म्हणजे जास्त वाढण्याची, भडकण्याची शक्यता आहे. आणि आता आपण बघतोय की इराणनं आपल्या आजूबाजूच्या सगळ्या राष्ट्रांच्यावर हल्ले करायला सुरुवात देखील केलेली आहे. याचा परिणाम असा होतोय की जगभरातल्या स्टॉक मार्केट्सवरती, जगभरातलं सोनं, चांदी, क्रूड ऑइल, इतर सगळ्या कमोडिटी मार्केट्सवरती याचा जबरदस्त आणि भयंकर असा परिणाम होतोय. येणाऱ्या काळात देखील होणार आहे आणि सगळे मार्केट डिसरप्ट होणार आहेत. मार्केट डिसरप्ट होण्याची अगोदरची कारणं वेगळी, आता ही नवीन कारणं त्यात ॲड होणार आहेत. नक्की काय काय होऊ शकतं हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा एखादं युद्ध सुरू होतं किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, त्या वेळेला जगातल्या सगळ्या इन्व्हेस्टर्सना कुठल्याही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला भीती वाढायला लागते आणि त्यामुळे ते मार्केटमधून आपले पैसे काढून घेतात आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. अनेक लोक जे US ट्रेजरीजमध्ये इन्व्हेस्ट करतात ते सगळे देखील आपले पैसे काढून गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायला लागतात. त्यामुळे सोन्याच्या किमती अशा वेळेला वाढायला लागतात आणि डॉलर्सच्या किमती कमी व्हायला लागतात. याचा परिणाम देखील आता दिसायला लागलाय. आज सोन्याच्या किमती 24 कॅरेटला 1,73,000पर्यंत भारतात पोहोचलेल्या होत्या. काही दिवसांपूर्वी, अगदी 2 दिवसांपूर्वी त्या 1,60,000च्या आत होत्या, पण ते आता वाढायला सुरुवात झालेली आहे. कदाचित असं म्हटलं जातं की पुढच्या आठवड्यात, येणाऱ्या आठवड्यात गोल्ड 2 लाखाचा आकडा भारतात क्रॉस करेल. पण याच्यामध्ये गोल्ड बरोबर सिल्वर देखील वाढेल का हे आता सांगता येत नाही, कारण मागच्या 2 दिवसामध्ये सिल्वरमध्ये तशी रॅली बघायला मिळालेली नाही किंवा तशी रॅली कितपत होईल हे आता सध्या तरी माहिती नाही. पण गोल्ड आणि सिल्वर दोन्ही देखील येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यता दाट आहे. दुसरी एक गोष्ट जगातल्या सगळ्या मार्केट्सना आणि स्पेशली भारताच्या मार्केटला डिसरप्ट करण्यासारखी होणार आहे. ती म्हणजे क्रूड ऑइलच्या किमती खूप वेगानं वाढण्याची शक्यता आहे. सध्याचा आजचा जो दर आहे क्रूड ऑइलचा, त्यामध्ये 3% वाढ झालेली आहे आणि यामध्ये दिसते की ब्रेंट क्रूड हे $73 पोचलंय, तर WTI क्रूड हे $67पर्यंतच पोचलंय. म्हणजे काय, याच्यामध्ये थोडीशी वाढ आता झालेली असली तरी उद्यापासून यामध्ये आणखी प्रचंड वेगानं वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्या मागे देखील काही कारणं आहेत. आता त्यामध्ये असं म्हटलं जातं की इराण ही स्वतः एक ऑइल एक्सपोर्टिंग कंट्री होती, पण आपल्याला माहिती आहे की इराणवरती अमेरिकेनं बरेचसे सँक्शन्स लावून ठेवलेले होते. त्यामुळे इराण जे काही तेल विकत होतं ते ऑलरेडी डिस्काउंटेड प्राईसला विकत होतं. त्यामुळे इराणमुळे जगातल्या मार्केटवर तितपत परिणाम होणार नाही. पण इराणनं एक मात्र केलं या युद्धामध्ये, अमेरिकेबरोबर इतर जे इराणच्या शेजारचे जे ऑइल एक्सपोर्टिंग नेशन्स होते, ओपेक कंट्रीज होत्या, त्यांना देखील या युद्धामध्ये ओढलं. इराणनं बहरीन, कुवेत, इराक, सौदी अरेबिया, UAE या सगळ्या देशांच्यावर आता हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. आणि हे सगळेच ऑइल एक्सपोर्ट करणारे देश असल्यामुळे या सगळ्या देशांच्या ऑइल एक्स्ट्रॅक्शन करण्याच्या कपॅसिटीवर, त्याचबरोबर त्यांचा ऑइल सप्लाय करण्याच्या कपॅसिटीवर, दोन्हीवर देखील या युद्धाचा परिणाम होणार आहे. आणखी एक गोष्ट झालेली म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ही जी हॉर्मुझची खाडी आहे, इथून मोठ्या प्रमाणावरती तेलाची वाहतूक होते. जगातला जवळजवळ 20% तेलाची वाहतूक ही या एका ठिकाणावरून होते. हे UAEच्या जवळ आहे, तुम्ही बघितलं असेल आत्तापर्यंत. तर इथून मोठ्या प्रमाणावर तेलाची वाहतूक होते आणि याच्यावरतीच आता हल्ले होत असल्यामुळे सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केलेले आहे. त्यामुळे इथून तेलाची वाहतूक देखील होत नाही. त्यामुळे तेलाचा तुटवडा जगभर निर्माण होईल आणि त्यामुळे पुन्हा एकदा क्रूड ऑइलच्या किमती वाढतील. आता या सगळ्याचा इंडियन स्टॉक मार्केटवर काय परिणाम होईल ते देखील बघायला पाहिजे, कारण फक्त जगभरातल्या क्रूड किंवा गोल्ड याचा विचार करून उपयोग नाही. तर भारताच्या स्टॉक मार्केट देखील उद्या सोमवारी ओपन होईल. त्यामुळे तिथं काय घटना घडतील त्याकडे बघायला पाहिजे. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या भारताचं मार्केट निगेटिव्हली रिॲक्ट करेल असं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे की क्रूड ऑइलच्या किमती जेव्हा जेव्हा वाढतात त्यावेळी भारताचं शेअर मार्केट पडतं. त्याचं एक कारण असं आहे की भारत हा हेविली इम्पोर्टवरती अवलंबून असलेला, आयात केलेल्या तेलावर अवलंबून असलेला देश आहे. त्यामुळे भारतातल्या सगळ्याच गोष्टींच्या किमती या आयात केलेल्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे वाढतात. त्यामुळे भारताचं मार्केट निगेटिव्हली रिॲक्ट करेल. निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, दोन्ही देखील उद्या पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं सावधगिरीनं उद्या मार्केटमध्ये उतरा. जे काही कराल ते करा, पण सावधगिरीनं उतरा. दुसरी गोष्ट म्हणजे इथे हेही बघायला पाहिजे की सगळ्या सेक्टर्समध्ये काय परिणाम होऊ शकतो. काही सेक्टर्स पॉझिटिव्हली रिॲक्ट करू शकतात, काही सेक्टर्स जास्त निगेटिव्हली रिॲक्ट करू शकतात. त्यापैकी पॉझिटिव्हली रिॲक्ट करू शकतील असे 2 सेक्टर्स सांगतो. त्यातलं एक आहे ऑइल सेक्टर, ज्यामध्ये भारतातल्या BPCL, HPCL, IOCL आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या कंपन्या आहेत. या कंपन्यांचे स्टॉक उद्या वाढू शकतात किंवा पुढच्या आठवड्याभरात वाढू शकतात, कारण तेलाच्या किमती महाग होणार आहेत. तेलाच्या किमती जगभरात भडका उडेल. त्या जर वाढल्या तर या कंपन्यांचे स्टॉक देखील
वाढू शकतात. त्यामुळे या कंपन्यांचे स्टॉक तुमच्याकडे असतील तर लक्षात ठेवा, नसतील तरी देखील मार्केटमध्ये उतरताना उद्या या गोष्टीची माहिती तुम्हाला असू दे. याशिवाय दुसरी एक गोष्ट होऊ शकते ती म्हणजे डिफेन्स स्टॉक. म्हणजे जेव्हा जेव्हा जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्या वेळेला जे डिफेन्स रिलेटेड स्टॉक्स असतात त्यांच्या किमती देखील वाढतात. त्यामुळे भारतातले डिफेन्स स्टॉक कुठले कुठले आहेत तर भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे, भारत डायनामिक्स आहे, याचबरोबर माझगाव डॉक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि डेटा पॅटर्न्स. आणखीही काही आहेत, पण सध्या मी जी 4-5 नावं मला मिळाली ती तुम्हाला सांगतोय. त्यामुळे डिफेन्स स्टॉक्सच्या किमती देखील वाढू शकतात, कारण युद्ध ऑलरेडी चालू आहे. सगळंच काही पॉझिटिव्ह होईल असं नाही, काही सेक्टर्समध्ये डेफिनेटली नुकसान होऊ शकतं किंवा फटका बसू शकतो. त्यापैकी 2 सेक्टर्स सांगतो. त्यातलं एक आहे टेक्स्टाईल आणि फार्मास्युटिकल्स मार्केट. टेक्स्टाईल आणि फार्मास्युटिकल्समध्ये भारत मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट करतो आणि एक्सपोर्ट करत असल्यामुळे आणि जगभराचं जे सगळं मार्केट आहे ते सध्या डिसरप्ट झालेलं आहे. सगळीकडे आपण ज्या मार्गांनी एक्सपोर्ट करू शकतो, मग ते समुद्री मार्गाने असू दे किंवा हवाई मार्गाने असू दे, दोन्हीकडे देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेले आहेत. सगळी वाहतूक अडकलेली आहे, सप्लाय चेन अडकलेली आहे. त्यामुळे होऊ शकतं काय तर हे आपण एक्सपोर्ट करू शकणार नाही किंवा त्याच्यावरती मर्यादा येतील. त्यामुळे काही कंपन्यांचे स्टॉक्स यामध्ये घटू शकतात किंवा पडू शकतात. टेक्स्टाईलमध्ये पेज इंडस्ट्रीज, वर्धमान, विल्सन सारखे स्टॉक्स पडू शकतात. तर फार्मास्युटिकल्समध्ये रेडीज लॅबोरेटरीज, सन फार्मा आणि सिप्ला झायडस यांच्यासारखे स्टॉक्स देखील ढासळू शकतात. त्यामुळे या स्टॉक्सवरती लक्ष ठेवून राहा. याशिवाय आणखी एक स्टॉकमध्ये फटका बसण्याची जास्त शक्यता आहे, तो म्हणजे इंडिगो. कारण एव्हिएशन सेक्टरला जबरदस्त फटका बसणार आहे. जगभरातली अनेक विमानं सध्या उडण्यापासून रोखलेली आहेत, कारण ती बरीचशी विमानं या मध्यपूर्वेवरून जातात आणि तिथल्या अनेक देशांनी आपली एअरस्पेस बंद केलेली असल्यामुळे या सगळ्या विमानांच्या वाहतुकीवरती परिणाम झालाय. दुसरी गोष्ट म्हणजे जगभरातले अनेक एअरपोर्ट्स, विशेषतः मध्यपूर्वेतले एअरपोर्ट्स बंद आहेत. त्यामुळे देखील या वाहतुकीवर परिणाम झालाय. त्यामुळे सध्या एव्हिएशन सेक्टरमधल्या काही कंपन्यांच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यांचे स्टॉक्स येणाऱ्या काळात पडू शकतात. त्यामुळे सोनं, चांदी, क्रूड ऑइल किंवा काहीही असू दे, सगळ्या गोष्टींच्यावरती मार्केटमधल्या इतर स्टॉक्सवरती लक्ष ठेवा, विचार करा, अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या. आम्ही कोणतंही स्टॉक रेकमेंडेशन देत नाही. आम्ही फक्त तुम्हाला सेन्सिटाईज करतोय, जाणीव करून देतोय की तुम्ही नेहमीप्रमाणे उद्या मार्केटमध्ये उतरू नका. युद्ध चालू आहे या गोष्टीचं भान ठेवा, त्याचा परिणाम मार्केटमध्ये दिसणार आहे. याशिवाय तुम्हाला काही परिणाम होतील, उद्या मार्केट काय चाल करू शकतं हे तुम्हाला जे वाटतं ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आपण त्याच्यावर देखील व्हिडिओ करू, जर त्याच्यामध्ये काही डेफिनेटली चांगले पॉईंट्स असतील तर. याशिवाय तुम्हाला सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे मार्केट वुल्फ नावाचं एक ॲप आहे. या ॲपमधून तुम्ही सोनं, चांदी, क्रूड ऑइल यासारख्या कमोडिटी मार्केटमध्ये खरेदी विक्री करू शकता. स्टॉक मार्केटमध्ये देखील खरेदी विक्री करू शकता. हे ॲप तुम्हाला फ्री रेकमेंडेशन सुद्धा देतात. त्याचा वापर करून तुम्ही चांगले स्टॉक्स निवडू शकता आणि त्याचा वापर करून चांगलं इन्कम मिळवू शकता. या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड या ॲपचे झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. अर्थात मार्केट कंडिशन्स बघूनच त्याला हात घाला. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा कृषी किंग. धन्यवाद.